नमस्कार मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय गज दिवस साजरा करणार आहोत. त्यावर आधारित एक पौराणिक कथा गजेंद्र एक विष्णू भक्त ही कथा आपण सादर करणार आहोत. ही गोष्ट त्या काळाची आहे ज्यावेळी द्रविड राज्यावर पांडववंशी इंद्रद्युम्न राज करत होता. द्रविड देशचे पांडववंशी राजा इंद्रद्युम्न येत आहेत हो. त्याच्या राज्यात सर्वत्र सुख, शांती व संतुष्टी पसरलेली होती. राजा इंद्रद्युम्न होता मोठा विष्णू भक्त. रात्रंदिवस तो नारायणाच्या भक्तीत मग्न असे. दिवसेंदिवस त्याचे भक्तीचं प्रमाण वाढत असे, एवढं की आपला सर्वस्व त्याग करून तो मलय पर्वतवर तपस्या करण्यास गेला. असेच एक दिवशी तपस्येत मग्न असताना त्याच वेळी महर्षी अगस्त्य आले. राजन, मी आणि माझे शिष्य आपल्या भेटीस आलोय. कृपया आमच्या भोजनाचे प्रबंध करावे. भक्तीत लीन असलेल्या राजास काही महर्षीचे शब्द ऐकू आले नाही. हे पाहून अगस्त्य ऋषी क्रोधित झाले आणि बोलले, या राजाने आपले कर्तव्य ना करून आलेल्या ब्राह्मणाचे स्वागत न करून त्याचा अपमान केला आहे. हा राजा हत्ती समान जड बुद्धी आहे. पुढच्या जन्मी तुझा जन्म एका हत्तीच्या रूपात होईल असा मी श्राप देतो. हा श्राप आपल्या नैतीचा खेळ असावा व यातही श्री नारायणाची काहीतरी लीला असावी हे समजून त्याने श्राप स्वीकारले. 10 सहस्त्र योजन लांब असलेला हा त्रिकुट पर्वत अतिशय सुंदर व निसर्गरम्य होता. इकडे एक बलशाली व पराक्रमी हत्तींचा राजा गजेंद्र राज करायचा. हा हत्ती दुसरा तिसरा कोणी नसून अगस्त्य ऋषीच्या शापामुळे जन्म घेतलेला राजा इंद्रद्युम्न होता. एक दिवस गजेंद्र पर्वतावरील नदीवर पाणी प्यायला गेला व तिकडे पाणी पिता पिता जलक्रीडा करू लागला. तेव्हाच अचानक एका मगरीने त्याच्या पायावर हल्ला केला. गजेंद्रने त्याचा पाय सोडवायचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा पाय सोडवण्यात तो असमर्थ राहिला. ही मगर ऋषी देवळ यांच्या श्रापामुळे मगर रूपात गंधर्व श्रेष्ठ हुहू होते. त्यामुळे या दोघांचे युद्ध अटीतटीचे होते. आता गजेंद्रची ताकद हळूहळू कमी व्हायला लागली, पण जलचर असल्यामुळे मगरीची ताकद कमी झाली नाही. गजेंद्रचा स्वतःच्या ताकदीवरचा अहंकार तुटला. तेवढ्यात गजेंद्रला आपल्या पूर्वजन्मीची विष्णू भक्ती आठवली. त्याने त्वरित त्याचे आराध्य म्हणजेच नारायणाची स्मृती केली. धाव नारायणा धाव, तुझ्या भक्ताला तुझी मदतीची गरज आहे. धाव नारायणा धाव. भक्ताची हाक ऐकताच साक्षात जगतपिता नारायण गरुडावर स्वार होऊन गजेंद्रच्या मदतीशी आले. तथास्तु. अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. गजेंद्रा, मी आलोय. तू निश्चिंत राहा. या मगरीचा अंत अवश्य होईल. अशा प्रकारे जगतपितानी मगरीचा अंत केला.
त्या मगरीतून एक दिव्य पुरुष बाहेर आला. हे जगतपिता नारायणा, मला या श्रापातून मुक्त केल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. त्यानंतर जगतपिता नारायणाने गजेंद्रला आशीर्वाद दिला. गजेंद्र, आजपासून तू माझा पार्षद म्हणून ओळखला असेल व जे लोक ब्रह्ममुहूर्तावर तुझ्या स्तुतीने माझं स्मरण करतील त्यांना मी मृत्यूसमयी निर्मळ बुद्धी प्रदान करेन. तथास्तु. तर बघितला तुम्ही, जो हत्ती जगतपिता नारायणाला आवडतं त्या हत्तीला तर आपण वाचवलंच पाहिजे. धन्यवाद.